चला मॅचकडे वळूया, जिथे आपण सेकंड सेमीफायनलची लढत मैदानामध्ये पाहतो, जिथे गावदेवी बेलवली विरुद्ध गावदेवी अजवली अशी मॅच मैदानात सुरू. बॅटची कडा घेतली, थर्ड मॅनच्या रिजनमध्ये डायरेक्ट हिट जर झाली असती तर कदाचित फलंदाज बाद होऊ शकला असता. सुंदर गोलंदाजी होताना आपण पाहतोय. हॅलो, कट्टा ग्रुपचे सदस्य परेशजी पाटील आणि अनिकेतजी पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच रामदासजी माळी यांच्याकडून अजिवली संघासाठी विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा पारितोषिक असेल. जे स्टेज समोर प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती केली जाते थोडंसं स्टेज सोडून उभं राहायचं, कारण मंचावर आपण व्यासपीठावर मान्यवर पाहतोय. सन्माननीय योगेश भाऊ लाने, भरतजी पाटील, प्रतीकजी खेत्री आणि सर्व मान्यवरांचं आम्ही या आयोजकांच्या मार्फत स्वागत करतोय. ओ टू राहुल पाटील सर. चांगला चेंडू टाकला गेला, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु हा प्रयत्न फसला गेला. एका निर्धाव चेंडूची सांगता होती. आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्या त्या फक्त आणि फक्त एक. चांगला चेंडू टाकला, पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं की हा चेंडू वाईड असावा, परंतु तशी पंचांनी दाद फेटाळून लावली आहे. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त एक. अद्यापर्यंत पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मधील हे पहिलं षटक. चांगला चेंडू बॅकफुटवरून पंच करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. चेंडून अतिरिक्त उचली घेतली, आणखीन एक चेंडू निर्धाव जातोय. काय होतंय, काय सुंदर गोलंदाजी सुदर्शन गायकर च्या माध्यमातून होताना आपण पाहतो. अद्यापर्यंत पहिल्या षटकातील 5 चेंडू झालेत आणि फक्त एक धाव. स्टेप आउटून करण्याचा प्रयत्न, बॅट कट होतीये. नक्कीच पंचांनी बोट वरती केलंय, फलंदाज होतोय बाद. आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे आपली जमेची बाजू काय, बॅटिंग ऑर्डर आपली स्ट्रॉंग आहे, त्या जोरावरती त्यांनी आम्ही पहिल्यांदा फलंदाजी करू असा निर्णय दिला गेला. परंतु थोडासा निर्णय पहिल्या षटकामध्ये, परंतु तसं काही घडलं नाही. टोटली त्यांच्या अपोजिट. आणि अजवली संघाच्या बाजूनं सुदर्शन गायकरनं पहिलं षटक टाकलं, धावा दिल्या त्या फक्त आणि फक्त एक, आणि एक महत्त्वाची विकेट देखील त्यानं घेतली. आणि पूर्णतः पहिलं षटक अजवली संघाच्या बाजूनं घडलं गेलं. हॅलो, तर देवेंद्र काटवले आणि अनिकेत पाटील यांच्याकडून अजिवली टीमसाठी शुभेच्छा येतात. तसेच गोल्डन बिअर शॉपचे मालक रामदासभाई माळी यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी अजिवली टीमसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. अभिजित जाधव हा नवीन गोलंदाज आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय. पहिल्या षटकात फक्त एकच धावफलकावरती लागली आहे. चांगला फटका आपण बघतोय, वाईडिश लॉंगर रिजन मध्ये जातोय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेकी, परंतु यष्टीरक्षकाने चेंडू ठीक व्यवस्थितरित्या कलेक्ट केला नाही. परंतु एक धाव येईल. या एका धावेनं कासवाच्या गतीनं का होईना धावफलक 1 न पुढे जात आहे. धावा झाल्या त्या 2. तर आकाश सोरगेसाठी एक मोठं बक्षीस येत आहे. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि सलगच्या 3 षटकारासाठी तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे. युवकांचे मार्गदर्शन आणि क्रिकेटवर अपाट प्रेम व्यक्त सन्माननीय योगेश भाऊ लाने यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज असेल. षटकार हॅट्रिकसाठी 5000 आणि प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. बक्षिसांची खैरात सुरू झाली आहे. एवढं मोठं कॅश प्राइज लावलंय, पाहायचं त्या कॅश प्राइजचा मानकरी ठरेल का आकाश सोरगे. कारण की आकाश सोरगेनं जेव्हा मागील मॅचमध्ये आपला संघ खरं तर अडचणीमध्ये होता, बिकट परिस्थितीमध्ये होता, तेव्हा त्याने 2 षटकार 2 चौकार मारले होते आणि आपल्या टीमला एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं होतं आकाश चोरगेनं. जबरदस्त चेंडू टाकला, पडल्यानंतर थोडीशी उचली घेतली या चेंडूनं आणि जबरदस्त अतिशय वेगवान
गोलंदाज आपण बघतो अभिजित जाधव, ज्याच्याकडे पेस आहे, गती आहे, त्या गतीचा पुरेपूर वापर केला, चेंडू जातोय निर्धाव. तसंच आजिवली टीमसाठी देखील बक्षीस येते विकेट हॅट्रिकसाठी. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय अमितजी गायकर यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नक्कीच दोन्ही साईडून बक्षीस लावलं जातात. सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण पाहतो स्वराज्य चषक 2024चा हे शानदार दमदार पर्व साखर होताना सांगडे क्रीडा नगरीमध्ये. अगदी म्हणणं बरोबर आहे गीतेश सर, कारण की दोन्ही टीमसाठी बक्षीस लावले गेले आहेत आणि मुख्य हेतू काय तर आपला संघ जिंकला पाहिजे आणि त्यांनी चांगला खेळ केला गेला पाहिजे, आपल्या गावाचं नाव त्यांनी रोशन केलं गेलं पाहिजे. मोठा फटका, डीप मिड विकेट, सीमा रेषे पलीकडे दणदणीत आलेला हा षटकार. आता बारा ग आता बारा ग आता बारा. पद्धतीने नक्कीच बेलवली संघाने सुटकेचा निश्वास सोडला असेल. थोडंसं दडपण, प्रेशर रिलीज झाला असेल. या 7 धावेच्या मदतीनं मात्र धावफलक जाऊन पोहोचतंय ते एका गड्याच्या मोबदल्यात 9 या धावसंख्येवरती. तसंच साईदीपजी भोईर कुंडेवाल यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी आजिवली टीमसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. रामदासबाई माळी यांच्याकडून 500 रुपये आणि अमितजी गायकर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आजिवली टीमसाठी असेल. आणि आकाश सोरकेसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज प्रत्येक षटकारासाठी आणि सलगच्या 3 षटकारासाठी तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज योगेश भाऊ लाने पळसपीय विभागीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून नक्कीच देण्यात येईल. एकूण धावफलकावरती लागल्यात त्या 9. बरीचशी बक्षिसं लावली गेलेत या मॅचमध्ये, कारण की मॅचची तशी आहे. कारण की दोन्ही साईडचे जे प्रेक्षक आपण जर पाहिले, एका बाजूला आजिवली संघाकडनं तर एका बाजूला बेलवली संघाकडून. हेलिकॉप्टर पद्धतीचा मारलेला फटका, चेंडू जबरदस्त अंतिम क्षणी झेल घेतला असं वाटलं. लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे जाईल. त्या खेळाडूचं नाव विजय चौधरी. काय सुंदर झेल घेतलाय, स्वतःला झोकून दिला. 100% योगदान त्या खेळाडूंना दिला. आणि आणखीन एक फलंदाज बेलवली संघाचा होतोय बाद. हॅलो. तर नक्कीच जो झेल पकडलाय नक्कीच तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवला जाईल. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण विजय चौधरी यांचं पाहिलं. तर धनराज शेठ बडे यांच्याकडून या झेलसाठी 500 रुपये आणि शौर्य 11चे पॅकर सुनील शेठ बागेत यांच्याकडून विजय चौधरीसाठी 500 रुपये आले. फलंदाज आउट आहे. तर नक्कीच 1000 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे. विजय चौधरीसाठी धनराज शेठ बडे पळसपीय विभागीय अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य गुरुराम पंचायत कोण यांच्याकडून या जेलसाठी 500 रुपये आणि शौर्य 11चे पॅकर सुनील शेठ बागेत यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. नक्कीच विजय सामना संपल्यानंतर आमच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज तुम्ही घेऊन जायचं. ओ टू राहुल पाटील सर. धन्यवाद सर. काय सुंदर झेल घेतला त्या खेळाडूंना आपण पाहिला आणि इथे देखील आपण चेक केलं की व्यवस्थितरित्या तो झेल घेतला की नाही, त्या खेळाडूचा पाय सीमारेषेवरती होतं की नाही, हे सर्व आपण चेक केलं आणि अंतिम क्षणी फलंदाज बाद आहे असं आपण घोषित केलं. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय राकेश म्हात्रे. राकेशवरती खरं तर जबाबदारी असेल. चांगली कामगिरी होणं आपल्या टीमसाठी गरजेचं आहे. आपल्या टीमला आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवायचं असेल तर नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल.
बोकड कुठेतरी चोरून नेलेला इथून. 9 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. 2 महत्वाचे गडी देखील बाद झालेत. विशाल ठाकूर हा गोलंदाज आपण बघतोय. मेन पंचांनी हा चेंडू वाईड असल्याचं घोषित केलंय. या अतिरिक्त धावेनं धावफलक 1 न पुढे जातंय. जिथे धावा झाल्यात त्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 10. हे तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय विशाल ठाकूर याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. वैयक्तिक पहिलं सांघिक हे तिसरं षटक आपण पाहतोय आणि फक्त धावा झाल्या त्या 10. कुठेतरी विचार करावा लागेल. यावेळेस मात्र दांडी वाकवली आहे. पंचांनी चेंडू नो असल्याचं घोषित केलंय. नो चेंडू आहे पंचांनी घोषित केलंय. लक्ष असू द्या. ओव्हर स्टेप नक्कीच पंचांनी नो घोषित केलंय. ही नोची 1 धाव येईल. नो चेंडूची या एका धावेनं धावफलक 1 न पुढे जाईल. धावा होतील 11 आणि यापुढील चेंडू असेल फ्री हिट. सुंदर चेंडू टाकला होता खरं तर गोलंदाज विशालनं, परंतु ओव्हर स्टेपच्या नियमानुसार हा चेंडू नो घोषित केला पंचांनी. तर आजच्या दिवसातील एक मोठं बक्षीस येत आहे दोन्ही टीमसाठी असेल. सलगचे 5 विकेट किंवा सलगचे 5 षटकारासाठी किया इंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा केतन सुभाष पाटील यांच्याकडून तब्बल 9,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सलगचे 5 विकेट किंवा सलगचे 6 षटकार दोन्ही टीममध्ये कुणी मारा आणि 9,000 रुपयाचा बक्षीस मिळवा. नक्की सुवर्ण संधी असेल केतनजी पाटील यांच्या माध्यमातून. काय झालं या फ्री हिट वरती? खरं तर फ्री हिटचा चेंडू हा फलंदाजांसाठी असतो आणि फक्त एकच पॉसिबिलिटी असते ज्यावरती खेळाडू बाद होऊ शकतो आणि फक्त त्याच पॉसिबिलिटीवरती रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. म्हणजे गोलंदाजानं जरी नो चेंडू टाकला त्यानंतर फ्री हिटचा चेंडू त्यानं भरून काढला आणि फलंदाजाला त्यानं परत एकदा बाद केलाय, जरी तो धावचीच्या स्वरूपात बाद असला तरी. धन्यवाद डीजे ऑपरेटर. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. अभिषेक चोरगे हा नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. विशाल ठाकूरची स्तुती करावी लागेल. जरी मागील चेंडू नो टाकला त्यानंतर फ्रीडचा चेंडू देखील त्याने चांगला टाकला आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला बाद केलं. पंचांकडे जोरदार अपील केलंय परंतु पंचांनी दात फेटाळून लावली. आणखीन एक चेंडू जातोय निर्धाव. आता विचार करावा लागेल. चांगले चेंडू असतील त्यांना सन्मान दिलं गेलं पाहिजे. सिंगल्स डबल्सवरती देखील कॉन्सन्ट्रेट आपल्याला करता आलं पाहिजे आणि खराब चेंडू असतील त्यांचा समाचार घेता आला पाहिजे आणि आपलं जे धावफलक जे स्कोर बोर्ड आहे ते हलतं ठेवता आलं पाहिजे. पुन्हा चेंडू जातोय निर्धाव. बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाही. गोळीच्या वेगानं चेंडू पास होतोय. आपण बघतोय आपल्याकडे असलेल्या पेसचा म्हणजे जसं गती आपण म्हणतोय वेगवान स्पीडचा वापर करताना गोलंदाज आपण बघतोय. आणखीन एक चेंडू निर्धाव जाताना पाहतोय. हे तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण बघतोय धावा फक्त धावफलकावरती लागल्यात त्या 11 आणि या षटकातील देखील 3 चेंडूंचा खेळ अद्यापर्यंत संपलाय. पंचांकडे जोरदार अपील केलंय. लेग बिफोर विकेट LBW या नियमाप्रमाणे फलंदाज होतोय बाद. तर जे ऑफ साईडला प्रेक्षक मनोरंजन करतात त्या प्रेक्षकांना विनंती असेल की आपण सीमारेषेच्या बाहेर जायचं. आयोजकांकडून तुम्हाला विनंती करण्यात येत आहे
कारण आपलंच आयोजन आहे. तसंच या आयोजनाला कॉन्क्रेटो ग्रुप यांच्या माध्यमातून शुभेच्छा येतात. त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. स्वराज्य चषक 2024चा हे शानदार पर्व. पंचांकडे जोरदार अपील केलंय की बॅटकट असावी, परंतु अद्यापर्यंत कोणता इशारा आला नाहीये. डिसिजन पेंडिंग असेल. सुंदर गोलंदाजी होताना आपण पाहतोय गोलंदाजाकडनं. एक धावेसाठी संघर्ष करताना बेलवली संघाच्या फलंदाजांना आपण पाहतोय. विशाल ठाकूर सुंदर गोलंदाजी करताना आपण पाहतोय. जकड़ून ठेवल्या अक्षरशः आणि आपल्याकडे असलेल्या पेसचा गतीचा वापर. एवढे वर्ष क्रिकेट खेळतोय, त्या क्रिकेटचा अनुभव, जी शिदोरी आपल्या पाठी, ते सर्व मैदानात तो वापर करताना आपण त्याला पाहतो. आणि खरंच सुंदर गोलंदाजी त्याच्याकडनं आपण पाहिलं. अक्षरशः फलंदाजांना त्यांनी बांधून ठेवलं. एक धावेसाठी जे फलंदाज आपण बघतोय संघर्ष करतायत. कारण की आत्तापर्यंत तिसरं षटक सुरू असताना, मार्गस्थ असताना धावा फक्त आणि फक्त धावफलकावरती लागल्यात त्या 11 आणि 4 महत्त्वाचे गडी बाद झालेत. गोलंदाज विशाल पुन्हा एकदा तयार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचं काही कनेक्शन होत नाही आहे मैदानात. आणखीन एक चेंडू निर्धाव जातोय. पंचांनी हे तिसरं षटक संपल्याचा इशारा केलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय अजिवली विरुद्ध खेळत असताना बेलवली संघानं धावा जमा केल्या त्या 11. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. या एका षटकामध्ये 6 चेंडू असतील. या 6 चेंडूंमध्ये कितपत धावांवरती बेलवली संघ पोहोचेल हे पाहणं गरजेचं असेल, किंवा त्याच्या विपरीत, त्याच्या उलट. ज्याप्रमाणे गोलंदाजीचं वर्चस्व त्यांनी अद्यापर्यंत 3 षटकांमध्ये प्रस्थापित केलंय ते कायम ठेवतील का अजिवली संघ हे पाहणं गरजेचं असेल. तीन षटकं संपली गेली आहेत. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा लागल्यात त्या धावफलकावरती 11. 6 चेंडू खरं तर बेलवली संघासाठी खूप महत्त्वाचे असतील. या 6 चेंडूंमध्ये किमान 10 ते 12 धावा आल्या तर कदाचित कुठेतरी समाधानकारक टार्गेट होईल. पंचांनी बोट वरती केलंय याचाच अर्थ आणखीन एक फलंदाज बाद. रामदासजी माळी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज विजयसाठी असेल. तर थोडीशी डगमल चालू आहे. बेलवली संघ अगदी दावेदार संघ या टुर्नामेंटचा मानला जातो आणि नक्कीच एक ताकदवान खेळ सातत्याने या टीमचा राहिला. आणि आता मात्र थोडीशी पडझड चालू झाली. पडझड रोखणं कुठेतरी नक्कीच इम्पॉर्टंट असेल या टीमसाठी, कारण समोर तेवढाच ताकदवान संघ खेळतोय. त्या अनुषंगाने चांगली बॅटिंग मैदानामध्ये होणं खूप गरजेचं आहे. शैलेश सार्डेकर हा गोलंदाज आपण पाहतोय. शेवटचं निर्णायक षटक घेऊन आलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे. नक्कीच आत्मविश्वास वाढला असेल. ज्याप्रमाणे आपल्या पाठीराख्यांनी गोलंदाजी केली त्याच्या पावलावरती पाऊल ठेवताना आपण गोलंदाजाला पाहतो. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑन सीमारेषी जवळ झेल घेतला गेलाय. आणखीन एक फलंदाज बाद. योगेश भाऊ लाने यांच्याकडून तब्बल 1500 रुपये आणि अमितजी गायकर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आणि नक्कीच असेल ते शैलेशसाठी. या 2 धावा फलंदाजांनी घेतल्यात. या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतोय 13च्या घरामध्ये. हॅट्रिकचा चेंडू होता. जवळपास 3 ते 3.5 हजार रुपयाचं पारितोषिक
या गोलंदाजासाठी होतं, परंतु ते हुकलं गेलंय. बऱ्याच अवधीनंतर आपण बघतोय एक चांगला फटका डीप मिड विकेटच्या दिशेनं जातोय. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होईना करताना दोन्ही फलंदाज. नक्कीच पंचांनी तिसऱ्या पंचांसाठी विचारलं गेलंय. डिसिजन पेंडिंग. दुसरी धाव सुरक्षितरित्या पूर्ण झाली की नाही हे आपण पाहतोय. फलंदाज सेफ आहे, सुरक्षित. या 2 धावा पूर्ण. या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय ते 15 या धावसंख्येवरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॅटची कडा घेतली आहे, परंतु तितकाच अवधी तितकाच टाइम. एक धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. या एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचतंय ते 16 या धावसंख्येवरती. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. या षटकातील एका दुसरा जर मोठा फटका आला तर चांगल्या स्थितीमध्ये पोहोचेल बेलवली संघ. परंतु अजिवली संघाने आतापर्यंत काय सुंदर गोलंदाजी केली आहे आणि जे जाळं विणलं होतं, जे रिस्ट्रिक्शन ठेवलं होतं ते तसंच्या तसं यावेळेस चांगला फटका डीप बॅकवर्डच्या दिशेनं. 1 धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, धोका होईल का? परंतु थोडीशी फेकी ढसाळ होती. या 3 धावा पूर्ण होत आहेत आणि या 3 धावेच्या मदतीनं मात्र धावफलक जाऊन पोहोचतंय ते 19च्या घरामध्ये. आणि हे पहिलं सत्र संपलं गेलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर अजिवली विरुद्ध खेळत असताना बेलवली संघाने धावा जमा केल्या त्या 19. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. प्लीज संपर्क साधायचा आहे. देवत टीमचा कर्णधार देवत संघाच्या संघनायकाला विनंती की आपण लगेच संपर्क साधायचा आहे. आणि या संघातून जो संघ विजय होईल त्या संघाच्या संघनायकानं लगेच स्टेजशी संपर्क साधा आणि त्याचबरोबर संपर्क साधायचा आहे.
मॅच सुरू असताना कोणीही मैदानामध्ये यायचं नाही, याची नोंद घ्या तुम्ही, याची नोंद घ्यायची आहे. राहू दे मामा, आता शेवटच्या क्षणी एन्जॉय करेलच. तर जाऊया मॅचच्या दिशेने. तुम्हाला ही मॅच पाहायला मिळेल. गावदेवी 11 आजिवली विरुद्ध गावदेवी क्रिकेट संघ बेलवली या दोन टीम मध्ये टार्गेट असेल या मॅच मध्ये आपण पाहू शकाल. तर टोटल फक्त आणि फक्त 20 धावांचा टार्गेट. तर मॅचच्या दिशेने दोन टीम आता तुम्हाला पाहायला मिळतील. ते अर्थातच देवत आणि यातून दोन संघ विजय होईल. त्या दोन संघांमध्ये लकी ड्रॉ केला जाईल. आणि सलामीवीर फलंदाजी तुम्ही मैदानावरती पाहताय. गावदेवी 11 आचुरी टीम कडून सुदर्शन गायकर आणि त्यांना साथ देईल तो आदेश गायकर. ही सलामी जोडी आणि गोलंदाजी मार्क वरती येत आहेत गोलंदाज प्रणित गायकर. 24 बॉल 20 धावांची गरज. सामना जास्त लांब नाहीये. जर तुमचा पॉवर प्लेचा ओव्हर जर चांगला गोलंदाजीचा प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवरती डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत अजय बॉलला उचलतील, फेकी करतील. तोपर्यंत एका धावेने संघाचा धाव फलक खोलत असताना टीम गावदेवी आजिवली आणि बॅट्समन सुदर्शन स्वतःचं खातं उघडत असताना एकही धावसंख्या धाव फलकावरती. आजपर्यंत आपण पाहिलात जेवढे आतापर्यंत जेवढे सामने पाहिलात एकही सामना चेस झाला नाही. हिंद केसरी गण्या बैलाचे मालक राजेश पाटील यांनी जर 2 झेल घेतले तर 500 रुपयाचे बक्षीस. त्याचबरोबर छोट्या गण्या ग्रुप यांच्याकडून मरुआई यांच्याकडून सुद्धा 2 अमोलसाठी 2 कॅसाठी 500 रुपयाची बक्षीस आहे. अमोलसाठी आणि राजेश पाटीलसाठी. हो लेटकट खेळायचा होता बॉलला पॉइंटच्या वरून बॅकफुट पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथे क्षेत्ररक्षक आले बॉल अडवतील. चलिए बढ़िया फील्डिंग वहां पर नजर आती हुई टीम का टोटल स्कोर इस सिंगल्स की मदद से. हालांकि 2 रन कैच यहां पर लेना चाहिए था. कैच अगर लेते तो बिल्कुल यहां पर मौका बन सकता था. 24 में 20 बनाने थे, उसमें से 2 रन स्कोर कार्ड के ऊपर बने. शुरुआत थोड़ी सी संभल कर देना चाहते हैं ये दोनों भी बल्लेबाज और उसके बदौलत यहां पर ये जो टारगेट है वो टारगेट को यहां पर हेलो हेलो इस बार मिस्टर मिक्स टू के खिलाड़ी गेंद के नीचे और ये बहुत बड़ा झटका. ओ बाबूजी छोट्या गण्या हिंद केसरी गण्या बैलाचे मालक राजेश पाटील यांनी जर 2 झेल घेतले आणि अमोलने जर 2 झेल घेतले तर मात्र दोघांनाही 500 रुपये दिले जातील मरुआई ग्रुपकडून. याचे लक्षात घ्यायचे, नोंद घ्या. हेलो हेलो तो बिल्कुल चलते हैं मैच की तरफ. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. पहले पावर प्ले में आप देख सकते हैं 2 ही रन, एक इंपॉर्टेंट विकेट. सुदर्शन गायकर मैदान से बाहर लौट चुके. हल्के हाथों से इस गेंद को खेला. फील्डर है मौजूद वहां पर, रोकेंगे फील्ड करेंगे तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय और इसे 1 रनों की मदद से हालांकि बढ़ता हुआ स्कोर है टोटल तो 3 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. आने वाली गेंदें आप यहां पर बची हुई है 20 गेंदें और 17 रनों की जरूरत. ये पावर प्ले के ओवर में कम रन अगर यहां पर खर्च करते हैं तो शायद कहीं ना कहीं इस मुकाबले में अपनी ताकत मजबूत बना सकती है बेलवली 11 टीम. और गैप ढूंढने का प्रयास. शॉर्ट एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी तैनात है
आएंगे, गेंद को उठाएंगे, फील्ड करेंगे, एक से ज्यादा मात्र कुछ नहीं है। ऐसे भोंगे बज रहे कि हमको कि वेस्ट इंडीज में मैच को कमेंट्री करने के लिए आए कि क्या, पा 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 भोंजे भोंगे पूरी तरीके से बज रहे। 19 गेंदों में 16, और जोर से बजाओ। अरे पा के 10 का भोंगा नहीं, जरा जोर से बजाओ। तो बिल्कुल यहां पर सिंगल, 19 गेंदों में चाहिए 16 रनों की जरूरत। चलिए इस बार हल्के हाथों से खेला हुआ स्ट्रोक, फील्डर है मौजूद, राकेश वहां पर उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक एक रन लेने का पर्याप्त समय। एक के साथ पहले ओवर का खेल समाप्त। पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं 5, जीतने के लिए 18 गेंदें और 15 रनों की जरूरत। टीम के अच्छे ओवर यहां से आए। देखिए कभी भी हार मत मानो, याद रखना कोको कोला कंपनी की पहले साल केवल 25 बोतल बिकी थी और आज वही कोको कोला कंपनी जो पूरे भारत में ब्रांड बनी है। गाउदेवी आजुली नीड 15 रन्स, रिमेनिंग 18 बॉल्स, 18 गेंदों में 15। ये राकेश और रोशन देख सकते हैं ना आप सांगड़े के, इनको कोई देखते हुए मुझे भी पता नहीं मेरे को कौन बुलाने आया था, राकेश आया था कि रोशन आया था। साला दोनों का कट अलग है इसीलिए थोड़ा सा समझ जाता है, बालों का हेयर स्टाइल अलग है। कमाल की यहां पर दर्शकों की तादाद, इतने रात्रि में भी 1:04 का समय यहां से बीतता जा रहा है और अभी भी हमारे तमाम दर्शक माए बाप मैच का पूरी तरीके से आनंद लेते हुए, क्योंकि अजूरी टीम के समर्थक भी काफी है, बेलौली टीम के समर्थक भी काफी मात्रा में नजर आएंगे। जिंदगी मिली है तो कुछ करके दिखा। हल्के हाथों से खेला गेंद को जरूर, फील्डर है मौजूद, सिंगल जाएगा तो फर्क गिरेगा नहीं। वहां पर गाउदीप 11 बेलूरी टीम के कप्तान को 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है, टोटल 6 रन। टारगेट है टोटल 20 रनों का, 17 गेंदों में चाहिए 14 रनों की जरूरत और पूरी तरीके से इन रनों को रोकने का प्रयास कर रही है। लगभग पहले सुपर 10 के 3 मुकाबले चेस नहीं हुए, उसके बाद सुपर 5 का पहला मुकाबला खेला गया, वहां पर चेस नहीं हुए और ये मैच में क्या पलटवार वहां पर होगा। सुपला शॉट मारने का प्रयास, डॉट बॉल की बिल्कुल समाप्ति नजर आती हुई। एक डॉट बॉल महत्वपूर्ण होगी इस मैच में। अभी अभी हमने कहा था कि जिंदगी मिली है तो कुछ करके दिखाओ, अगर वक्त खराब है तो उसे बदल कर दिखाओ। यहां पर बदलना होगा। तो चलिए राकेश भाई इनके ओर से कमेटी डिपार्टमेंट के लिए और 500 का इनाम आ चुका है और इस बार अंपायर का ये व्हाइट बॉल का इशारा, व्हाइट की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई 1 रनों की मदद से स्कोर यहां पर बढ़ता हुआ आगे। टोटल 7 रन बने हैं, जीतने के लिए अभी भी 13 रनों की जरूरत। देखिए इन्वेस्टमेंट यहां पर कम है और ऐसे हालातों में इस तरीके की गेंदें फेंके जाएंगे तो कहीं ना कहीं आपके लिए मुश्किलें पैदा हो सकती है। 16 गेंदें, 13 रनों की जरूरत। तो इस बार चलिए गेंद अच्छी है, डॉट बॉल की समाप्ति, कभी तुम्हारी तो दूसरी हमारी। देखिए कामयाबी की हाथों की लकीरों में नहीं होती, कामयाबी हाथों की लकीरों में नहीं होती, बस माथे के पसीने में लिखी होती है और यहां पर पसीना बहाना होगा तभी तो जाकर इस मैच में आप अच्छा क्रिकेट खेल सकते हैं। बोलो तैयार, आगे आकर खेलने का प्रयास, फील्डर है मौजूद आकाश, थोड़ी सी मिस फील्डिंग, वहां पर उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक दूसरे का प्रयास, वेरी गुड, रनिंग बिटवीन द विकेट, यहां पर 2 खिलाड़ियों के बीच में तीसरे का भी प्रयास, 3 रन मुकम्मल। तीन रन वहां पर पूरे किए और इसी 3 रनों की मदद से हालांकि बढ़ता हुआ स्कोर यहां पर 10 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। गुड रनिंग बिटवीन द विकेट यहां पर देखने को मिली और लगभग देखा जाएगा अब समीकरण बदलेगा, आने वाली गेंदें होंगी 14
10 रनों की जरूरत है। बॉलिंग मार्ग पर अजय, विकेट मैदान से बाहर लौटा। आपने देखा कि सुदर्शन गायकर, राकेश भाई पाटिल, मिकी माउस, इनके लिए भी 200 का इनाम है। चलिए इन्हें थोड़ा नचाओ सूरज। तो ये डॉट बॉल की समाप्ति, धीरे धीरे मैच की तरफ कवर करने का प्रयास भी कर रहे, लेकिन बीच में जो खराब गेंदें आ रही है वहां पर 3 अगर रन ना मिलते, कम से कम 1 या डबल भी जाता तो 1 रन आपकी पूरी तरीके से बच सकती थी। देखिए स्विंग अच्छा नजर आया, लेग कटर की ये बॉल थी, पूरी तरीके से बल्लेबाज को चकमा दे दिया। छोड़ के जाने वाले में हम ये नहीं, हम तो मैदान के खिलाड़ी हैं, मैदान में पूरी तरीके से मैच को बनाने का प्रयास करेंगे। 13 गेंदे 10 रनों की जरूरत। हवा में खेला हुआ स्ट्रोक, फील्डर है वहां पर, पहुंचेंगे 1 रन तो पूरा। इसी के साथ 1 रनों की मदद से स्कोर बढ़ता हुआ आगे। 11 रन जीतने के लिए 12 गेंदे 9 रनों की जरूरत। से बरोबर गरम तेलाने का पानी नहीं मालिश कर चाहिए। तो चलिए बढ़िया फॉर्म में आ चुके हमारे मिकी माउस भी। 12 गेंदे, जग्गा भाई की थोड़ी सी कमी नजर आ रही, आप भी ज्वाइन हुई है इसमें, नहीं चाहिए। 12 गेंदे 9 रनों की जरूरत। ये ओवर में अगर 5 या 4 रन जाते हैं तो अंतिम ओवर में कम से कम आपके लिए आखिरी गेंदबाज को रन रखने भी आपके लिए बहुत जरूरी होंगे। कितने रन यहां पर बना पाएंगे इस ओवर में? अभी भी मैच 2 टीमों के बीच में काफी यहां पर रोमांचक मैच चलता हुआ। छोड़ने वाले छोड़ जाते हैं यार, जैसे भी हो, निभाने वाले निभा जाते हैं, हालात जैसे भी हो, और हालात से यहां पर मजबूर है दोनों भी टीमें। लेकिन देखेंगे कि यहां पर किस तरीके का ये क्रिकेट खेलने का प्रयास करेगी। आतिश गायकर और विशाल ठाकुर, ये 2 बल्लेबाजों के बीच में 9 रनों की बिल्कुल साझेदारी यहां पर बनती हुई। बोलो तैयार। 23 बॉल डालने का प्रयास, ऑफ स्टंप छोड़ा इस गेंद ने, अंपायर का बिल्कुल व्हाइट बॉल का करार। और अभी तक की बात करेंगे, ये व्हाइट क्रमांक आती हुई टोटल दूसरा व्हाइट बॉल का करार। व्हाइट की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 12 रन, 20 का टारगेट। 12 गेंदों में अभी 8 रनों की जरूरत है। पहले 2 गेंदबाजों ने शानदार गेंदबाजी की है। देखिए यहां से आपको इस ओवर में कम से कम रन खर्च करने होंगे, तभी को आप आखिरी ओवर में बचे रहेंगे इस मुकाबले में, क्योंकि अभी भी 9 विकेट सुरक्षित है। ये चिंता की बात नहीं है गाउदेवी अजूली टीम के लिए, क्योंकि बहुत सारे खिलाड़ी इनके पास बचे हुए हैं। तो शायद आप जो भी बल्लेबाज होगा कड़े से कड़े प्रहार तो करेगा, लेकिन आपको भी गेंदबाजी में परिवर्तन करना पड़ेगा। चलिए इस बार अच्छी गेंद है, गेंदबाज अभिषेक चोरगे, जिन्होंने 40 गांव प्रीमियर लीग में इसी मैदान के ऊपर शानदार क्रिकेट का खेल दिखाया था। कल शाम को मिकी माउस आपके लिए मैकडी में पार्टी होगी। राकेश भाई पाटिल इनके ओर से, कभी कभी कैमरा इनके ऊपर भी फोकस किया करो। और इस बार भी डॉट बॉल की समाप्ति, खेल में पूरी तरीके से गेम पलटने का प्रयास कर रही है टीम गाउदेवी बेलोली। जिंदगी में मेहनत इतनी शिद्दत से करना कि किस्मत भी बोले कि ले ले बेटा, ये तेरी अमानत है। तेज तर्रार गेंद अंदर की तरफ लाने का प्रयास, रन और गेंदों के बीच में फासला 10 गेंदे, 8 रनों की जरूरत, लेकिन ये व्हाइट बॉल है, इन गेंदों से बचना पड़ेगा। पूरी तरीके से यहां पर दबाव बना लिया है। अब आने वाली गेंदें होंगी 10, चाहिए 7 रनों की जरूरत। विकेट की तलाश निकालनी पड़ेगी, लेकिन थोड़ी सी संभल कर बल्लेबाजी यहां पर भी कर रहे हैं गाउदेवी 11 अजूली टीम के बल्लेबाज। 10 गेंदे 7 की जरूरत। आतिश गायकर, विशाल ठाकुर, ये 2 बल्लेबाज मैदान के अंदर जरूर छूझ रहे हैं, लेकिन थोड़ी सी सूझबूझ की बातें यहां पर बताने के लिए चाहते हुए विकेट कीपर राजेश। जीतने के बाद तो सारी दुनिया गले लगाती है, लेकिन हारने के बाद जो गले लगाता है वही सिर्फ अपना होता है। ओ बाहरी किनारा,
विकेट कीपर थोड़े से दूर रहे, वहां पर कैच पकड़ना चाहिए था, बाल बाल बचे, मिला है जीवनदान। 9 गेंदें बची है, 6 रनों की जरूरत। सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर है 14। मैच अभी भी करवटें ले रही है दोनों टीमें। यस मिकी माउस, तुमको विकेट या छक्का चाहिए तब गाना बजेगा, आप डांस करेंगे, अरे नहीं लगेगा तो भी नाच सकते, कोई टेंशन नहीं। कल मैच में आपकी पार्टी फिक्स। अनुभव की भट्टी में जो तपते हैं दुनिया के बाजार में, वही सिक्के बिकते हैं, वही सिक्के चलते हैं। अनुभव की भट्टी में आप यहां पर तपना होगा दोनों भी टीमों को। बाहरी किनारा और ये क्या स्टॉप, एक और जीवनदान, दूसरी की कोशिश, क्या कर रही है, गलतियों पर गलती, तीसरे का प्रयास, यह खराब क्रिकेट, ना खुश होंगे। 3 रन बटोरे। मैच पूरी तरीके से गांवदेवी अजूली टीम के अब गिरफ्त में नजर आता हुआ, क्योंकि अंतिम गेंदें बची है टोटल 8 गेंदें और टोटल रन चाहिए, 3 रनों की जरूरत। तो होतो केवढा तर 8 रन, 3 रनों की जरूरत। 2 गेंदें अगर डॉट आती है, क्योंकि पिछले 2 दिन पहले आपने बेताल देव सांबारली बनाम चैलेंजर 11 पारगांव, माफ कीजिएगा चैलेंजर पारगांव बनाम खोनी, यानी कि आकाश तारेकर की टीम ने वो 8 गेंदों में 3 रन बचाए थे। क्या यहां पर वो कोई करिश्मा कर पाएगी गांवदेवी 11 बेलोली टीम? इनकी आज 2 गलतियां हुई दिनेश बंधु की, 3 लगातार जो डबल चुरा लिए, यानी कि उससे पहले मिड ऑफ मिडॉन में फील्डिंग थोड़ी सी खराब हुई, वहां पर सामने से 3 रन बटोरे, और यहां पर भी आप देख सकते हैं सामने से क्या छूटा और 3 रन यहां पर चुराए बल्लेबाजों ने। और उसी के साथ ये मुकाबले में गांवदेवी 11 बेलोली टीम अपनी पकड़ ताकि मजबूत करते हुए, हिम्मत मत खोना, बहुत आगे जाना है। जिन्होंने कहा था ना कि तेरे बस की बात नहीं, उन्हें आप करके दिखाना है। बॉलर तैयार अभिषेक, बाहरी किनारा और एक और कैच ड्रॉप, खिलवाड़ हो रहा है यहां पर क्रिकेट में। और ये लीजिए 2 रन पूरे, स्कोर इस लेवल, मात्र केवल 1 रनों की जरूरत है। बघा मैदानावरती, मैदानाच्या आतमध्ये कोणी जाऊ नका। तो बिल्कुल यहां पर जो भी टीम जीतेगी, मिकी माइस आप जा सकते हैं, नाच सकते हैं, बाकी कोई नहीं जाएगा, अन्यथा अगले मैच में आपको पूरी तरीके से पेनल्टी घोषित की जाएगी। यह कमेटी मेंबर्स का इशारा है, तो यह बात आप ध्यान में रखिए। केवल 1 रनों की जरूरत। हल्के हाथों से खेला और इसी के साथ यह मुकाबला जीता गांवदेवी 11 अचूली टीम। हार्दिक हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम गांवदेवी बेलोली टीजे। चला अजिवली कॅप्टन या, पहिला अजिवली कॅप्टन मैदानामध्ये जायच्या, तुम्ही इकडे या, कॅप्टन डायरेक्ट कॅप्टनला या, बोरले संघात संघनायक तुम्ही पण या प्लीज।